This news is sponsored by Abhyuday Piles. नमस्कार, मी आचल लोखंडे. महान्यूज 7च्या टॉप 10 महाराष्ट्र सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा एक धावता आढावा घेऊया. बुलढाणा जिल्ह्यात काल सायंकाळी लोणार, सिंदखेड, राजा, मेहकर, साखर खर्डा परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे या परिसरातील भाजीपाला पिकासह ज्वारी, गहू, हरभरा तसेच कांदे बियाणे पिकाचं मोठं नुकसान झालंय. तर साखर खर्डा परिसरात गारांचाही पाऊस झाल्यानं आंबा पिकाचं नुकसान झाल्याची माहिती मिळते. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे परिसरातील झाडांची सुद्धा पडझड झाली. लोणार तालुक्यातील पालास भागात जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसानं परिसरातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं. नागपुरात नितीन गडकरींची प्रचार रॅली प्रचंड गाजली. नितीन गडकरींसाठी नागपुरात भाजपचं बूथ से घर चलो अभियान चालविलं जातंय. यान्वये मतदारांच्या घरी भेटी देणं सुरू असून 5 दिवस हे अभियान चालणार आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्यांच्या विजयाचा 101% विश्वास आहे. आता गडकरी घरोघरी जाऊन जनतेचे आशीर्वाद घेत आहेत. त्यांना 5 लाखांच्या आघाडीनं विजयी करा असं आवाहन करण्यात येते. जिल्ह्यात मराठा समाजाचा अपक्ष उमेदवार द्यायचा की स्वतः निवडणूक लढवायची याबाबत मनोज जरांगे आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मनोज जरांगे पाटलांपर्यंत 2 महत्त्वाचे प्रश्न जरांगे यांना दिले होते. अपक्ष उमेदवार द्यायचे की स्वतः निवडणूक लढवायची, ते म्हणजे सकाळी 8 पासून जरांगे पाटलांकडे अहवाल यायला सुरुवात झाली. त्यानंतर यावर चर्चा करून जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीविषयी त्यांची भूमिका नेमकी काय जाहीर करणार आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखेडे यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केला. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बळवंत वानखेडे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बळवंत वानखेडे यांनी विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका करत ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई आहे असं म्हटलंय. चोपडा नगर परिषदेची त्यांच्याकडे थकीत कर बाकी आहे अशी मालमत्ता धारकांकडे प्रत्यक्ष जाऊन कर वसुली करण्यासाठी प्रशिक्षित जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश ठाकूर सह अधिकारी आणि कर्मचारी आज रस्त्यावर उतरले होते. त्यांच्याकडे बरीच थकबाकी आहे. त्यांना कर भरण्यासाठी सांगितलं जात होतं, तर काहींना प्रतिसाद न दिल्यानं त्यांची मालमत्ता सील करण्यात आली. बऱ्याच मालमत्ता धारकांसाठी सहकार्यांची भावना दाखवून उद्या थकबाकी भरण्याचे आश्वासन दिलेले आहे. बुलढाणा लोकसभेच्या जागेवर आपलाच विजय व्हावा यासाठी महायुतीमधील सर्व मित्रपक्ष कामाला लागले आहेत. शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज पहिलाच बुलढाणा येथे महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा शहरातील धाड नाका भागातील ओंकार लॉन्सवर आयोजित करण्यात आला. या मेळाव्यातला महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव, राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंदे, आमदार संजय कुटे आणि आमदार संजय गायकवाड हे मार्गदर्शन करतायत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नागपूरच्या वाडीलगत असणाऱ्या लाव्हा या गावी होळीची पंचमी शुक्रवार दिनांक 29 मार्च 2024 रोजी दुपारी 4 वाजता बिना बैलाच्या बंड्या धावल्या. सोनबा बाबा यात्रा आयोजन समितीचे अध्यक्ष कमलेश गणेश हिरणवार तसेच गोरले परिवार भगत यांच्या माध्यमातून यात्रेचे आयोजन करण्यात आले. ही परंपरा 200 वर्षापासून सुरू आहे. आता गोरले परिवारात धनराज गोरले किंवा देवनाथ गोरले यापैकी एक भगत ही परंपरा समोर नेत आहेत. आज विधिवत पूजा आटोपून भगत देवनाथ गोरले यांनी दुपारी सोनबा बाबा मंदिर प्रांगणात भव्य अशा पाळण्यावर बसवण्यात आले. नंतर भगत देवनाथ गोरले हे सजविलेल्या एक साथ बांधण्यात आलेल्या प्रथम बंडीवर चढले. समोर लिंबू आणि तांदूळ फेकून होक रे होक अशी गर्जना केली. थोड्याच वेळात एकाला एक पाय बांधलेल्या बंड्या पुढे जाऊ लागल्या. 1 किलोमीटर पर्यंतचं अंतर चालून सोनबा बाबाची पुरातन मंदिरात यात्रेचा समारोप झाला. जालना शहरापासून जवळच असलेल्या सामनगाव येथे महापालिकेच्या घनकचरा डेपोला स्थानिक नागरिकांनी काही काळ टाळे ठोकले होते. या महापालिकेच्या घनकचरा डेपोमुळे 4 ते 5 किलोमीटर मधील परिसरामध्ये पूर्णतः दुर्गंधी पसरली असून यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. शेतकऱ्यांना देखील हा घनकचरा डेपोमध्ये फटका बसलाय. घनकचऱ्याच्या धुरामुळे शेतातील पिके करपत आहे अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नेते मंडळी एकमेकांवर टीकेची रंग उधळण्यात व्यस्त आहे. अशातच आज रंगपंचमी निमित्त महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी कोल्हापुरातील माजी सैनिकांबरोबर रंगपंचमी साजरी केली. छत्रपती घराणा आणि भारतीय सैनिक यांचं एक वेगळं नातं आहे. यामुळे सर्व माजी सैनिकांनी शाहू महाराजांना रंग लावत त्यांना पाठिंबा असल्याचं दाखवून दिलं.
आणि 100% उमेदवार मिळेल आणि शिवसेनेला जागा सुटेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार प्रचाराला सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवार म्हणून आजपासून प्रचाराला सुरुवात करत केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवत आहे. आम्हाला विश्वास आहे की ही जागा शिवसेनेलाच सुटेल. जर तर गोष्टीला काही महत्त्व नाही, जागा जर सुटली नाही तर पाहू अपक्ष उमेदवारीबाबत असं वक्तव्य हेमंत गोडसे यांनी केलं. आणि यासह टॉप 10 महाराष्ट्र सुपरफास्ट बुलेटिन मध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. 1974 से चला आ रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्डेस्ट साइंस अकेडमी डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं. यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स, एक क्लास में सिर्फ 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो. डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी में टीचर्स 11-12 अपीयरिंग स्टूडेंट्स, JEE, नीट और MHT CT के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल, क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स. यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से, तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराएं डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी, जो है वानकर भवन, दीक्षा भूमि, साउथ अंपाजरी रोड, लक्ष्मी नगर, नागपुर में. फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट 9325554407 और 7218565939. Lonely Jewelers in Gokulpet, Nagpur is a recognized name in the city since 1992. They have been making the finest pieces of jewelry for over generations. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे. दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस. हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे. कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. Our address Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact 8668792352 9801980100. अरे बाराती आ गए. दीदी, दूल्हा तो घोड़ी पर नहीं हीरो पर आया है. मेरा हीरो है, हीरो पर ही आएगा. अब बारात घोड़ी पर नहीं हीरो पर आएगी. आलीशान से शादियों के कपड़ों की खरीद पर हर रोज मिल रही है 1 लाख की हीरो स्कूटर गिफ्ट. तो जोर शोर से शादी की शॉपिंग कीजिए. आपका जिससे हो मान आलीशान. PNC अप्लाई. बॉस ने मीटिंग बुलाई. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com.